सोलापूरमधील मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावणार मराठा समन्वयक माऊली पवार यांनी सरकारला अशा आशयाचा इशारा दिलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष का असा सवाल सुद्धा माऊली पवार यांनी सरकारला उपस्थित केलाय। मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सोलापूरमधून आपण ही बातमी पाहतोय। सोलापूरमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण कार्यक्रम योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार मराठा समन्वयक माऊली पवार यांनी सरकारला इशारा दिलाय। जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत। आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात 6व्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल, 6 कोटी मराठ्यांचा दैवत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा। तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही। आणि अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, सोलापूरमध्ये ही जी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे त्यावर सरकारकडून काही उत्तर आलंय का? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत खरं तर 6व्यांदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम जो आहे तो सोलापुरातील लाडक्या बहिणीचा होणार आहे आणि त्या दरम्यान मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येते। सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या सर्व समन्वयकांनी बैठक घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम आहे तो उधळून लावण्याचा इशारा दिलेला आहे। खरं तर 25 सप्टेंबर रोजी सोलापूरमध्ये लाडकी बहिणीचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील ते देखील या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यामुळं जोपर्यंत या आरक्षणाचा तोडगा निघत नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात सरकार योग्य ती भूमिका घेत नाही, त्यामुळं मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक होऊन लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो आहे तो उधळण्याचा इशारा दिलेला आहे। हो, अनिकेत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।